नमस्कार मंडळी, आरबी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मंडळी, आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटत असतात। त्यापैकी काही चांगली असतात तर काही नकली असतात, काही खोटारडी माणसं असतात तर काही बनावटी असतात। बनावटी लोक तुम्हाला दाखवतील की ते किती चांगले आहेत, त्यांना तुमची किती काळजी आहे, पण आतून म्हणजेच मनातून त्यांचा उद्देश वेगळाच असतो। अशा लोकांना ओळखणं थोडं अवघड असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही खुणा बघणार आहोत ज्या खोटारड्या व नकली माणसांच्यात असतात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। त्यापैकी पहिली खूण आहे अति उत्साहीपणा दाखवणे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही बनावटी लोकांना भेटता तेव्हा ते तुम्हाला बघून अति उत्साही होतात। ही अशी खूण आहे ज्यामुळे तुम्ही अशा लोकांना सहज ओळखू शकता। तुमच्या सोबत सुद्धा असे बरेच वेळा घडले असेल की जेव्हा तुम्ही तुमचा कोणी मित्र, मैत्रीण किंवा नातेवाईकाला भेटता तेव्हा तो एकदम खुश झालेला आहे असे दाखवतो, तुमची गळाभेट घेतो। तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की अरे, हा तर माझा किती चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण आहे, चांगला नातेवाईक आहे। पण जसजसे तुम्ही पुढे बोलत जाता तेव्हा तुम्हाला समजते की हे वागणे नकली आहे, बनावटी आहे। ही लोक तुम्हाला म्हणतील की काय तुम्ही आम्हाला फोन सुद्धा करत नाही किंवा आमच्या घरी सुद्धा येत नाहीत। म्हणजेच ही लोक तुम्हाला असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की ते किती चांगले आहेत आणि तुम्ही किती वाईट। तर मित्रांनो, हे वागणे सगळे नकली असते। तुम्ही थोडं लक्ष त्यांच्याकडे दिलं तर तुम्ही हे सहज ओळखू शकता। दुसरा आहे सतत स्वतःबद्दल बोलणे। जेव्हा तुम्ही नकली बनावटी माणसांना भेटता तेव्हा प्रत्येक गोष्ट ही त्यांच्याबद्दलच असते। म्हणजे ते सतत स्वतःबद्दलच्या गोष्टी सांगतील। मी कसं हे केलं, मी कसं ते केलं, माझ्याकडे ही गोष्ट कशी चांगली आहे, माझ्याकडे ती गोष्ट कशी चांगली आहे। ते सतत तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतील। मित्रांनो, जी खरी लोक असतात, प्रामाणिक लोक असतात, त्यांचा खरेपणा दिसून येतो, प्रामाणिकपणा दिसून येतो। पण बनावटी लोक फक्त पाड्या मारत असतात। ते तुम्हाला सांगतील की त्यांनी कसे एखाद्या संस्थेला पैसे दान केलेत, त्यांनी कशी कोणाची मदत केली। ते तुम्हाला विचारतील की तुम्ही फिरायला कुठे गेला होतात, जेणेकरून ते सांगू शकतील की ते स्वतः फिरायला कुठे गेले होते, त्यांनी किती मज्जा केली। त्यामुळे अशी लोक नकली व बनावटी असतात, जे सतत स्वतःबद्दल गुणगान गात असतात। तिसरं म्हणजे ही लोक छुप्या पद्धतीने तुमचा अपमान करतील। मित्रांनो, नकली आणि बनावटी लोक नेहमी तुमचा छुप्या पद्धतीने अपमान करतात। उदाहरण घ्यायचं म्हणजे ते दाखवण्यासाठी असे वागतील की ते तुमची स्तुती करत आहेत, पण नंतर ते अशी काही वाक्य बोलून जातील की जेणेकरून तुम्हाला वाईट वाटेल, तुमचा अपमान होईल। ते विचारतील की तुम्ही हा शर्ट कुठून घेतला, छान आहे हा शर्ट। मग नंतर तुम्ही जेव्हा त्यांना कुठून घेतलाय हे सांगाल तेव्हा ते म्हणतील, अरे, तिथे तर कपडे खूपच स्वस्त मिळतात। म्हणजेच थोडक्यात छुप्या पद्धतीने ते तुमचा अपमान करतात आणि हे तुम्हाला कळत सुद्धा नाही। त्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला अशी लोक भेटली तर सावध व्हा आणि त्यांच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका। टारड्या माणसांची चौथी खूण म्हणजे हे लोक तुमचं नीट ऐकूनच घेत नाहीत। मित्रांनो, जी लोक नकली आणि बनावटी असतात ती लोक तुम्ही काय बोलताय हे नीट ऐकूनच घेत नाहीत। ते तुम्हाला प्रश्न विचारतात फक्त चर्चेला सुरुवात करण्यासाठी, पण जेव्हा तुम्ही उत्तर देता तेव्हा ते सरळ ऐकून सुद्धा घेत नाहीत। तुम्ही काय बोलत आहात एकतर ते त्यांच्या फोनमध्ये बघत असतील किंवा त्यांची नजर दुसरीकडेच असेल, किंवा ते मध्येच तुमचे बोलणं थांबवतील आणि वेगळाच विषय चालू करतील। थोडक्यात त्यांना तुम्ही काय बोलत आहात त्याच्याशी काही घेणं देणं नसतं। ते फक्त असं दाखवत असतात की ते तुमचं बोलणं ऐकत आहेत, पण त्यांना त्याचं काहीही पडलेलं नसतं। जी खरी लोक असतात ती नेहमी तुमचं बोलणं नीट ऐकून घेतील, वेळ आली तर तुम्हाला योग्य तो सल्ला सुद्धा देतील। पण बनावटी लोक फक्त दाखवतात की ते तुमचं सगळं बोलणं ऐकत आहेत, पण शेवटी त्यांचा सगळा इंटरेस्ट हा स्वतःमध्येच असतो। पाचवी खूण आहे, ह्या लोकांना दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आनंद मिळत असतो। मित्रांनो, समोरचा माणूस खरा आहे की बनावटी हे तुम्ही तो दुसऱ्याबद्दल काय बोलतो त्याच्यावरून अंदाज लावू शकता। जे नकली लोक असतात त्यांना दुसऱ्यांच्या त्रासाबद्दल, दुःखाबद्दल बोलायला खूप आवडते। त्यांना त्यांच्याविषयी बोलायला आनंद भेटत असतो। तुम्हाला असं वाटत असेल की त्यांना लोकांबद्दल खूप सहानुभूती आहे, काळजी आहे, पण त्यांचे वागणे तुम्ही नीट पाहिले तर त्यांना लोकांच्या दुःखाबद्दल बोलायला खूप मजा येते। त्यामुळे तुम्हाला अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे, कारण ही लोक तुमच्याबद्दल सुद्धा इतर लोकांकडे चर्चा करत असतील। अशा लोकांची सहावी खूण म्हणजे गरज सरो वैद्य मरो। ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल। म्हणजेच नकली आणि बनावटी लोक असतात ते तुमच्याबरोबर खूप चांगले वागतील, तुमचा आदर करतील,
जोपर्यंत तुमच्याकडून त्यांना काहीतरी मिळत असेल. जी चांगली माणसं आहेत ते सगळ्यांसोबतच चांगले वागतात, सगळ्यांचा आदर करतात, ते सुद्धा कसलीही अपेक्षा न करता. पण बनावटी लोक तुमच्याबरोबर तोपर्यंत चांगलं वागतील जोपर्यंत त्यांना तुमची गरज आहे. जसं की ऑफिसमध्ये जर तुम्ही सिनियर असाल तर ही लोक प्रमोशनसाठी तुम्हाला मस्का लावतील, किंवा तुमच्या मित्राकडून त्यांना काही काम करून घ्यायचं असेल तर ते तुमच्याबरोबर खूप चांगलं वागतील. थोडक्यात काय तर तुमच्याकडून त्यांचा काही फायदा होत आहे तोपर्यंत ते तुमच्यासोबत चांगले वागतील. अशा लोकांकडे जेव्हा तुम्ही मदत मागता तेव्हा काही ना काही कारण काढून ते मदत करण्यास टाळाटाळ करतील. अशी लोक जेव्हा तुम्हाला खरंच गरज असते तेव्हा तुमच्या पाठीशी उभे राहणार नाही. म्हणून अशा लोकांसाठी मराठीमध्ये एक म्हण आहे, गरज सरो आणि वैद्य मरो. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. तर मित्रांनो, अशा काही 6 खुणा मी तुम्हाला सांगितल्या आहेत ज्याच्यावरून तुम्ही नकली, खोटारड्या व बनावटी लोकांना सहज ओळखू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.